हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. सो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण असतं. वेगवेगळ्या ठिकाणाहून पंढरपूरला जायला म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंडी निघत असते पायी वारकऱ्यांची. आणि आम्ही ज्या शहरात राहतो छत्रपती संभाजीनगरला, तिथे पण एक छोटं पंढरपूर आहे. तर तिथे सुद्धा संभाजीनगरमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंडी जाते पायी वारकऱ्यांची गावाकडनं. मी पण लहानपणी जात होतो. मला वाटतं ऑलमोस्ट 25 किलोमीटर होतं ते. 25 किलोमीटर आहे मेन शहरापासून. तर म्हणजे मी तर पायी दिंडी कधी नाही गेलेले, पण गाडीतून जाताना पायी वारकऱ्यांची म्हणजे पायी जाणारे वारकरी, त्याच्यानंतर त्या वारकऱ्यांसाठी संपूर्ण रस्त्यावर फराळाचं असतं, साबुदाणा किंवा केळी, आणि एकदम भक्तिमय वातावरण असतं. भक्तिमय वातावरण, सर्व अभंग वगैरे म्हणत जातात. आजच्या दिवशी ऑफकोर्स म्हणजे खूपच छान वातावरण असतं. लहानपणापासून एकादशी म्हणजे खूप मोठा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठीच वाटतो. आणि मेन म्हणजे लहान असताना उपवास करायचो साबुदाण्यासाठी, खाण्यासाठी उपवास करायचो. बरोबर. तिकडे जसं आपण आषाढी एकादशी वगैरे ह्या गोष्टी साजरी करतो, सेम तशाच इकडे सेलिब्रेट होतील हे तर शक्यच नाही, कारण गोष्टी वेगवेगळ्या आहे. इथे ते कल्चर नाही, पण असो आपल्या आपल्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. जसं आम्हाला जमतंय तसं आम्ही इथं आज आषाढी एकादशी साजरी करतोय. शेवटी मनातून हे पाहिजे, भक्ती पाहिजे. आमचं नेहमी दोघांचं आहे, भलेही कसंही आपलं रेग्युलर रुटीन असो, पण सणाच्या दिवशी घरामध्ये प्रसन्न वाटलंच पाहिजे. मग सकाळी सुरुवात होते ती साफसफाईपासनं, देवांच्या छान भक्तिगीतांपासनं, मग देवपूजा आणि हे सगळ्या गोष्टी. आणि आज मस्त साबुदाणा वगैरे पण सगळं खाणार आहोत. येस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा. कोणताही सण किंवा उपवास असो, सुरुवात होते ती देवांना स्वच्छ अंघोळ घालण्याने. तसं तर रोज देव धुत असतो, पण सणावारांच्या दिवशी छान पितांबरी वापरून देव स्वच्छ करून घेते. त्यानंतर रेग्युलर रोजची जी देवपूजा असते ती करून घेतली आणि देवघरातल्या विठ्ठल रुक्मिणीचा छोटासा अभिषेक करून घेतला. इथल्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही, म्हणून आज आम्ही मंदिरात जाणार नव्हतो. तसं तर सगळे देव एकमेकांचे स्वरूप आहे, मंदिरात जायला कारण लागत नाही. पण आज आम्हाला काही दुसरं महत्त्वाचं काम होतं, जे की आजच करणं इम्पॉर्टंट होतं. सो म्हणून म्हटलं मंदिरात आपण जाऊ नक्की कधीतरी. खाली छान गुलाबाची फुलंसुद्धा मिळाली, मग मी छोटंसं डेकोरेशनसुद्धा केलं. आणि सांगायचंच विसरले, ह्यावर्षी पहिल्यांदाच माझे आई वडील पंढरपूरच्या पायी दिंडीमध्ये गेले होते. खूप छान वाटत होतं, कारण बऱ्याच वर्षांपासून आईची इच्छा होती आणि ह्यावेळेस पप्पांनाही उत्साह आला, म्हणून दोघेही मिळून गेले आणि खुश होते. सो डायरेक्ट आता आपण ब्लॉग शूट करत आहोत बाहेर. तर 1 मिनिट मी रस्ता क्रॉस करते. सो मजा आली. ब्लॉग शूट करत होते आणि रस्ता क्रॉस करत होते. आणि ते कसं असतं, जे छोटे रस्ते असतात तिथे क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंग असतं आणि पायी चालणाऱ्याला जे क्रॉसिंग करत असतात त्यांना अगोदर प्रायोरिटी दिली जाते आणि मगच गाड्या पास होतात. तर आता आम्ही आलो आहोत बाहेर. दुपारी फराळ वगैरे झालं, थोडासा आराम केला, दम लागला क्रॉस करण्याच्या नादात, आणि मग बाहेर आलो आहे आता, कारण आमचं होतं काम आणि थोडेफार इथे कामं करतो. आता घरी जाऊ आणि पुन्हा साबुदाणा वडा वगैरे मस्त बनवणार आहे. आता संध्याकाळचा बेत आहे. The next day.
हॅलो. तर आज आहे नेक्स्ट डे आणि काल मी बघितलं की आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. काल संडे असल्यामुळे लवकर शॉप्स बंद होता, त्यामुळे मग मी ब्लॉग कंटिन्यू नाही केला. म्हटलं पटपट खरेदी करून घेऊ, कारण सध्या आमचे काही कामं चालू आहेत आणि ह्या वीकेंडचे दोन्ही दिवस असेच खूप बिझी होते. काल पण मग शॉपिंग केली आणि काही ब्लॉग शूट नाही केला. आत्ता पण आज मंडे आहे आणि 5 वाजले. दिवसभर खूप निवांत होता, कारण 2 दिवसाचं हेक्टिक शेड्यूल आणि कालचा उपवास, त्याच्यामुळे थोडासा थकवा आलेला. मग सकाळी योगेशचा टिफिन बनवून देऊन पूजा करून मी फुल आरामच केलेला आहे. आता 5 वाजतात आणि बाहेर खूप सुंदर पाऊस चालू आहे. खूप छान, म्हणजे इकडचं पण वातावरण आपल्या इंडियासारखंच आहे. कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन पडतं. तर असो, मग आता पाऊस पडतोय म्हटल्यानंतर चहा घ्यायची क्रेविंग्स ऑफकोर्स होणारच, म्हणून मग मी आता चहा बनवणार आहे. तसं जर तुम्ही जर रेग्युलर माझे व्हिडिओज बघत असाल, शॉर्ट व्हिडिओज, तर संडे टू संडे फक्त आम्ही चहा घेतो आणि ऑलवेज ब्लॅक कॉफी. पण एवढा छान पाऊस पडत असताना खरं तर गरमागरम भजे पण हवे सोबत, पण चलो चहानेच काम चालून घेऊ, म्हणून चहा बनवणार आहे. आणि मग त्यानंतर जसं मी म्हटलं, दिवसभर आराम केला, त्याच्यामुळे बरेच कामं पडलेले आहेत, सो ते करते. चहा तर घेऊन झालाय आणि आता खूप जास्त फ्रेश वाटत आहे. पण आता बाहेर कितीही छान जरी पाऊस पडत असला तरी ही कामं करायलाच पाहिजे, म्हणून ही सगळे कामं माझी वाट बघत आहे. स्पेशली हे, कारण काल 2 दिवसांपूर्वी आमची लॉन्ड्री होती आणि मग हे सगळे कपडे आणि मला हे सगळ्यात जास्त बोरिंग टास्क वाटतं. जर तुम्ही माझा लॉन्ड्रीचा व्हिडिओ बघितला असेल, स्वीडनची लॉन्ड्री कशी असते, तर तुम्हाला माहीत असेल. नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा. इथे आपला बेसमेंट फ्लोअरवरती एक कॉमन लॉन्ड्री एरिया असतो आणि तिथे आपल्याला बुकिंग करून मग कपडे वॉश करावे लागतात, ड्राय करावे लागतात. रोज हे खूप लेंदी आणि किचकट प्रोसेस आहे, म्हणून मग आम्ही आणि सगळेच जण असंच करतात. इकडे 8 दिवसाचे कपडे एकदाच वॉश करतात, तर कपडे इझिली वॉश होऊन निघतात. पण त्यानंतर मग एवढे सगळे कपडे फोल्ड करायला येतात. असो, करायचं तर आहे, म्हणून मग आता हे पण फोल्ड करते. आणि कालचं थोडंसं मेस घरामध्ये झालेलं ते पण तसंच आहे, सो ते पण आवरते एकदा आणि मग जेवणाची तयारी सुरू करते. सो आता मी इथे माझा फोन लावून देईल आणि टाइम लॅप्स लावून पटपट कामं आवरते. सो आता मी जेवणाचं प्रिपरेशन स्टार्ट केलंय. इकडे डाळ लावली आहे कुकरला, आपल्याला वरणफळ बनवायचं म्हणून. साईडला खिरीचं पण प्रिपरेशन करत आहे आणि योगेश पण ऑफिसमधून आले जातात, त्यांनी कॅमेरा पकडलेला आहे. सो पटपट मी तयारी करते. आता भेटूया जेवणानंतर. जेवणानंतर व्लॉग बनवायचं मी विसरून गेले. सो आता हे डायरेक्ट नेक्स्ट डेला मी पुन्हा शूट करते. कसे झाले? त्यांना काहीतरी, म्हणजे साबुदाणा वडा आपण तेलकट खातो त्याच्यापेक्षा चांगलं आहे ना. कधी पण बेस्ट आहे साबुदाणा वड्यापेक्षा हे. हा ना, आणि मला साबुदाणा वडा खाऊन घसा खराब झालाय ना. तर मी काय केलं, परवा आषाढी होती ना, तेव्हा साबुदाणा वडा बनवलं होतं रात्री. मग त्याचं जे साबुदाणा होता मिक्स केलेला तो उरला होता. मग मी ठेवलाच ह्या हिशोबाने होत्या की त्याला कधीतरी आपण म्हणजे थालीपीठ सारखं करू, म्हणजे तळून नाही होत. हां, टेस्ट लागते छान. चला आता मी पटापट नाश्ता करतो. म्हणत होते तुम्ही, म्हणजे याच्यासोबत कशाचीच गरज नाही ना, चटणी ना दही. हां, खाऊ शकता जसं मी खाते दही. मला गरज नाही, एकदम तसं टेस्ट लागते, खूप छान, ओके, स्वादिष्ट. हो, तर आज जसं तुम्ही बघितलं सकाळी डायरेक्ट मी ट्यूजडेला हा ब्लॉग पुन्हा कंटिन्यू करते. संडेचा ब्लॉग आहे आषाढी एकादशीचा आणि तोच मी पुन्हा कंटिन्यू करते. थोड्या क्लिप्स सगळे मिळून हेच पोस्ट करेल. आत्ता वाजलेत जवळपास 5:30 पावणे 6 झालेत. आता मी चालले वॉकसाठी, कारण रोज मी ठरवलंय की आता रोज वॉकला जाईल. तरी रोज कंटिन्यू नाही होत, कधी कंटाळा येतो, कधी खाली पाऊस वगैरे चालू असेल तर मग पुन्हा स्किप होतं. सो मग आज म्हटलं तर जाऊया, वातावरण पण छान आहे
आणि योगेश पण गेले आहेत क्रिकेट मॅचच्या प्रॅक्टिससाठी. तो घरी मी काय करणार ना तोपर्यंत. सो आता जाऊन येत आहे. बाय बाय. खूप छान सुरुवात होते. म्हणजे एक असा नॅरो रोड आहे आणि आजूबाजूला दोन्हीही झाडं आहेत. खूप छान वाटतं. एकदम घनदाट झाडं आहे आणि ह्या रस्त्याने गाड्या वगैरे अजिबात काहीच जात नाही, चालण्यासाठीच आहे. आणि समोर चालत गेलं ना खूप छान व्ह्यू आहे, तुम्हाला तो पण मी दाखवते. इतका सुंदर एरिया असून पण वॉकला यायचा कंटाळा येतो बघा, मला विचार करा काय. बट आय ट्राय की रोज यायला पाहिजे. आणि वरती आकाश पण बघ किती क्लिअर दिसतंय, खूप सुंदर. समोर चालत आल्यानंतर इथे खूप छान असे छोटे छोटे हट्स आहेत लोकांचे. आणि इथे पहिले एक छोटंसं पॉन्ड सारखं होतं मध्ये, पण आता कदाचित थोडंसं समर सीझन सुरू झालं आहे म्हणून ते सुकलं असावं. बट इथे काही शिप्स वगैरे ठेवलेल्या होत्या त्यांनी. आणि पाणी बघा समोर सुकलेलं थोडं थोडं आहे, पण ड्राय झालं आहे आता तरी पण ते. सो खूप छान वाटायचं इकडं अगोदर यायला, एकदम मस्त व्ह्यू होता. थोडंसं समोर चालत गेल्यानंतर इथे एक असं हाऊस आहे, छोटंसं समोर स्विमिंग पूल आहे जिथे मुलं खेळत आहे. इकडे पण पार्क सारखा आहे आणि स्विमिंग पूल खरंच खूप सुंदर येते. आणि अजून पुढे चालत चालत गेल्यानंतर मस्त ग्रीन ओपन पार्क पण आहे. इथे हे जे तुम्हाला ग्रिल पॉईंट्स दिसत आहेत ना, समरसाठीच आहेत. हे लोक इथे घरून घेऊन येतात आपलं सामान आणि मस्त ग्रिल बनवतात इथे, BBQ वगैरे. आणि बेंचेस पण ठेवलेले आहेत जागोजागी. हेच आहे ते ओपन पार्क आणि खूप सुंदर आहे. इथे मस्त खाली पण बसायला खूप छान आहे. लोक जनरली इथे असं ग्रासवर वगैरे खालीच मॅट अंथरून बसतात. आणि बेंचेस पण आहेत ठिकठिकाणी दिलेले. खूप सुंदर व्ह्यू आहे इथून. हे साईडला पार्क आणि समोर जे तुम्हाला तिकडे दिसते ते आहे, तिथून जंगल स्टार्ट होते. खूप घनदाट जंगल आहे, मस्त ट्रेकिंगला वगैरे जाता येतं. पण अजूनपर्यंत तरी आम्ही गेलो नाही. आता तिथपर्यंत मी वॉकला जाणार आणि मग रिटर्न येणार. वातावरण मस्त आहे. खरं तर थोडीशी घरामध्ये हवा येत होती म्हणून थंडी वाजत होती. सो मी विचार केला खाली पण थंडी असेल म्हणून मी थोडंसं स्वेटशर्ट घालून आले. आणि खाली आल्यानंतर नॉर्मल आहे टेम्परेचर, बट म्हणजे उन्हाने इतकी लवकर उन्हाचे चटके बसतात. टेम्परेचर आता आज साधारण 17-18चं आहे, तरी पण चटके बसतात. पण खूप छान वाटतं वॉक केल्यानंतर. खरंच यायला पाहिजे रोज. एवढं छान इन्स्पिरेशन तुम्ही बघा आता, मस्त एवढं मस्त व्ह्यू असताना, खूप सुंदर छान व्ह्यू असताना नक्कीच यायला पाहिजे. बट तरी पण मी येत नाही, ती वेगळी गोष्ट. थोडा वेळ मी इथे बेंचवर पण बसली आहे, कारण खूप मस्त ऊन लागतं आहे. कारण सकाळी येणं होत नाही, सकाळी धावपळ असते, कंटाळा येतो. धावपळ तर काही फार म्हणता येणार नाही, निवांतच असतं योगेशचं एकदा टिफिन दिल्यानंतर. आणि कधी कधी तर ते नेत पण नाही, पण सकाळी यायचा कंटाळाच येतो थोडासा. मग आता आली आहे तर म्हटलं थोड्या वेळ खाली बसू. इतकं मस्त ऊन लागतं आहे, छान छान असा व्ह्यू आहे. मस्त मुलं इकडे खेळत आहे. इकडं पण थोडंसं पार्क आहे. सो मस्त निवांत बसता येते. वॉक करून मी जात आहे आता रिटर्न, कारण 6 वाजले. तुम्ही म्हणाल का 6 वाजले संध्याकाळचे, पण अजून पण भरपूर उजेड आहे. हा असाच 10-11पर्यंत असतो. तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करते, अदरवाईज खूप मोठा होऊन जाईल. पुढे खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत. तर अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन करा. बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.